माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप धन्यवाद. आपण खूप काही विषय कवर केलेले आहेत. म्हणजे मी माझ्या पद्धतीने मांडलेत. मला हे माहीत नाही आहे तुम्हाला कळते की नाही. पण जेव्हा तुमच्याकडनं काही प्रश्न येतात किंवा काही इन्क्वायरीज येतात त्यावेळेला मला असं वाटतं हा शब्द निगेटिव्ह आहे की मी जे काही सांगतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे. बरोबर? असं. तर आता अजून एक असा विषय होता की एक लेडी होत्या, त्यांनी मला सांगितलं, असं सहज बोलता बोलता त्या म्हटलं की हां, काय भगवद्गीता, अष्टवक्र गीता, काय सारखंच तर आहे. आणि त्या एवढ्या सहज बोलून गेल्या की म्हणजे मला आश्चर्य आणि चक्कर आल्यासारखं वाटलं त्यावेळेला, ज्यावेळेला त्या असं बोलल्या की काय ते अष्टवक्र गीता, भगवद्गीता एकच तर आहे. तर आता त्या जेव्हा ऐकतील तर त्यांना कळेल की मी त्यांच्याचबद्दल बोलतो आहे. म्हणजे त्या एवढ्या सहज एकदम फ्लोमध्ये बोलून गेल्या की काय भगवद्गीता, अष्टवक्र गीता एकच तर आहे. आता त्यांनी ते त्यांच्या पातळीच्या हिशोबाने त्या बरोबर बोलल्या की दोन्ही पुस्तकच आहेत. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी जेव्हा बघतो तेव्हा ते पुस्तक नसून ग्रंथ आहेत. म्हणजे जसं मला वेदांत नाही वाचता आलं तर मग मी भगवद्गीता प्रिफर करतो की लगेच तुम्हाला जाणून घ्यायचं तर भगवद्गीता आहे, शास्त्र नाही समजलं तर. त्याच प्रकारे जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा आहे तर त्याच्या ज्या पायऱ्या आहेत तर त्या तर कठीण आहेत. तर तिथे अष्टवक्र गीता येते. म्हणजे अष्टवक्र गीता ही अध्यात्मामध्ये जाण्याचा दरवाजा आहे. आणि भगवद्गीता आपण जे देह समजून बसलेलो आहेत त्यातनं आपण जीव कसे होऊ ह्याची प्रक्रिया आहे. तर हे मी अगदी सूक्ष्म पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आहे की भगवद्गीता ही अगदीच ज्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि भीती भयंकर आहे त्यांच्यासाठी ती भगवद्गीता आहे. भगवद्गीता त्यांच्यासाठी नाही ज्यांना अध्यात्म करायचं आहे किंवा स्वतःला स्वाध्याय करायचा आहे त्यांच्यासाठी भगवद्गीता नाही. भगवद्गीता त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे अथांग इच्छा, आकांक्षा, भीती हे भरभरून आहे. त्यांनी भगवद्गीतेचाच पहिला अभ्यास केला पाहिजे. का? कारण भगवद्गीतेमध्ये सर्वात प्रथम अध्याय जर तुम्ही वाचलात तर अर्जुन विषाद योग. म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की ह्या आपल्या ज्या अथांग इच्छा आहेत त्या अनंत आहेत, कधीच पूर्ण न होणाऱ्या आहेत आणि त्याच्यापाठी आपण किती पळणार आहोत, किती आपण घाबरणार आहोत आणि किती बोजा घेऊन झोपणार आहोत, हे जाणण्यासाठी भगवद्गीता आहे. मग अष्टवक्र गीता काय आहे? अष्टवक्र गीता त्यांच्यासाठी आहे ज्यांनी स्वतःला जीवात्मा मानलेला आहे. कारण जीवात्म्याला कसलीही इच्छा नाही, आकांक्षा नाही, भीती तर अजिबात नाही. त्याला माहीत आहे मी आदी आहे, अनंत आहे. असा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी अष्टवक्र गीता आहे. आणि भगवद्गीता कोणासाठी आहे? भगवद्गीता ज्यांच्या अजून इच्छा बाकी आहेत, ज्यांना अजून काही काही करायचं आहे, अजून मायेमध्येच रंगलेले आहेत, म्हणजे ते स्वतःला देह समजूनच बसलेले आहेत, त्यांच्यासाठी ती भगवद्गीता आहे.
तेव्हा अर्जुन म्हणतायत की बाबा तू जर स्वतःला देह मानलं तर तुला धर्माचं पालन करावं लागेल. धर्माचं पालन तोपर्यंत होतं जोपर्यंत तुम्ही स्वतःला देह मानता, तुम्ही ह्या मायेला सत्य मानता, तोपर्यंत तुम्हाला भगवद्गीताच करावी लागेल. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःला देह नाही म्हटलं, जीव नाही म्हटला, आत्म्याचा अनुभव घ्यायला लागलात, त्यावेळेला तुमचा जीव जो आहे तो जीवात्मा होतो आणि मग ज्या इच्छा, आकांक्षा, भीती हे सोडून मोक्षाची वाटचाल सुरू होते आणि त्या वाटचालीचं प्रथम द्वार आहे अष्टवक्र गीता. म्हणून त्या बाईंचं बोलणं म्हणजे मला गांगरावून गेलं की त्या कशा सहज बोलल्या की काय भगवद्गीता आणि काय अष्टवक्र गीता सारखंच तर आहे. म्हणजे तुम्ही भात, आपला सफेद भात आणि पुलाव याला असं म्हणताय, अरे दोन्ही तर तांदूळच आहेत. अरे हो, तांदूळ आहेत, पण दोघांचं कलर वेगळा आहे, दोघांची चव वेगळी आहे. भातामध्ये तुम्ही काहीच टाकत नाही, फक्त पाणी टाकता, पण पुलावामध्ये तुम्ही काही किती किती वस्तू टाकलेल्या आहेत. मग त्यातला जो फरक आहे, एक भात आणि पुलाव, एवढाच फरक भगवद्गीता आणि अष्टावक्र गीतेमध्ये आहेत. तर हे सांगण्याचं तात्पर्य याच्यासाठी आहे की शास्त्र सहज लिहिलेले गेलेले नाही आहेत. शास्त्र हे खूप ॲक्युरेट आहेत. ते ॲक्युरेट नाही वाटत म्हणून शास्त्र चुकीचे नसतात, आपली समज तिथपर्यंत नाही आहे. कारण मी जे 10 वर्षापूर्वी शास्त्र वाचलेले ते आता मी अनुभव करतो आहे. पण शब्द कुठले आहेत 10 वर्षापूर्वीचे, पण अनुभव कधी होतो आहे, आत्ता होतो आहे. 2023-24ला अनुभव होतो आहे मला. वाचले कधी आहेत, 2014-15ला वाचलेले आहेत. मग 14-15ला हा अनुभव का नाही झाला, कारण त्यावेळेला मीही भगवद्गीतेमध्ये अडकलेला अर्जुनच होतो. मग आता काय झालं 2023-24मध्ये, आता मी तो अडकलेला अर्जुन नसून राजा जनक बनण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग ज्या वेळेला आपण अडकलेलो आहोत, उद्या माझं काय होईल, उद्या इराण युद्धाचं काय होईल, उद्या भारताचं काय होईल, उद्या माझ्या पगाराचं काय होईल, मला किती आजार होतील, मी मरणार आहे, असे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर तुम्ही अजून भगवद्गीता बरोबर वाचलेली नाही. कारण हे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, बरोबर. पण ज्या व्यक्तीला हे कळालं आहे की मी जीव आत्मा आहे आणि हे ब्रह्मांड सगळं माझ्या अनुभवासाठी आहे, मी कधीच जन्म घेत नाही, मी कधीच मृत्युमुखी पडत नाही, अशा व्यक्तीसाठी मग अष्टवक्र गीता लिहिली गेलेली आहे की त्याने मग ह्या ब्रह्मांडामध्ये काय करायचं, त्याचा अनुभव कसा घ्यायचा आहे, मग त्याचा बोध काय असेल, बरोबर आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, अथांग ज्ञान आहे. पण ते ज्ञान कधी कामाला येईल, ज्या वेळेला तुमच्या ज्या इच्छा, आकांक्षा, भीती आणि क्रोध ह्यावर जर काही परिणाम होत असेल तर ते ज्ञान कामाचं आहे. पण अष्टवक्रमध्ये ज्ञान नाही, बोध आहे. आलं लक्षात. ज्ञान आणि बोध ह्यामध्ये खूप अंतर आहे. भगवद्गीतेमधनं आपल्याला ज्ञान मिळतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं कसं बाहेर यायचं, आणि अष्टवक्र गीतेमध्ये आत्मबोध आहे, भगवद्गीतेमध्ये आत्मज्ञान आहे. खूप फरक आहे. एवढं म्हणजे साधारण नाही, जेवढं म्हणजे 2014-15लाही माझीही अशीच मानसिकता होती, काय ते अष्टवक्र आणि काय ते भगवद्गीता सारखंच आहे. पण नाही, 2023मध्ये येता येता
तो मी अनुभव तुम्हाला शब्दामध्ये नाही मांडू शकत, कारण मी कालच्याही सत्संगामध्ये सांगितले, शब्द फक्त माझ्या भावनेचे कपडे आहेत. तर तुम्ही कपडे बघू नका, भावना बघा. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की मी जीव आत्मा आहे, त्यावेळेला जन्म नाही, मृत्यू नाही, भय नाही, किती मजा येईल तुम्हाला, काय आनंद असेल तो. आता हे शब्दांना नका पकडू, माझ्या भावनांना पकडा. आता आपण घाबरलेलो आहोत की युद्ध होईल, पेट्रोल नाही मिळणार, महागाई वाढते, रोग झालेला आहे, कोण मरणार आहे. हा सगळं मूर्खपणा आहे. ह्याला सोडण्यासाठी श्रीकृष्ण सांगतायत आणि जीवात्मा होण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतायत. पण ह्यासाठी भगवंताची कृपा लागेल. पण भगवंताची कृपा मिळण्यासाठी तुम्ही अर्जुनातनं राजाजनक होण्याचा प्रयत्न करा. देहात्म्यातनं जीव बनण्याचा तरी प्रयत्न करा. तर जीवातनं मग तुम्ही जीव आत्मा व्हाल. हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा करायला सुरुवात होईल, त्याच वेळेला भगवंताची तुमच्यावर कृपा होईल. मी 2014-15ला सुरुवात केली अर्जुन म्हणून, पण 2023-24ला कृपा झाली भगवंताची आणि शब्दाचे अर्थ कळायला लागले. मी सर्व कपडे ते अर्थ म्हणजे शब्द काढून टाकले, कपडे काढून टाकले आणि फक्त भगवंताच्या भावना घेतल्या. भावनेला कुठलाही शब्द नसतो, अर्थ नसतो. भावना आहेत. भावना समजून घ्या. शब्द सोडा. शब्दांमध्ये काहीच नाही. शब्द फक्त तुम्हाला रमवत राहतील. श्रद्धा तरी देतील किंवा अंधश्रद्धा तरी देतील, पण भावना ह्या प्युअर असतात. जाणून घ्या, समजून घ्या. हेच जीवन आहे. हा सत्संग ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद. कमेंट करा पुढचा सत्संग कशावर, कशा प्रकारे, मग त्या हिशोबाने मला विषय मांडता येईल. हा सत्संग ऐकण्यासाठी तुमचा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदमय हो.